Hello everyone, हा मोबाईल कम्प्युटिंगचा एक्सपेरिमेंट नंबर 1 आहे. टू इम्प्लिमेंट अ बेसिक फंक्शन ऑफ कोड डिव्हिजन मल्टिपल एक्सेस टू टेस्ट द ऑर्थोगोनली अँड ऑटो कोरिलेशन ऑफ अ कोड टू यूज फॉर CDMA ऑपरेशन. राईट द ॲप्लिकेशन बेस्ड ऑन द अबव कॉन्सेप्ट. CDMA म्हणजे काय? कोड डिव्हिजन मल्टिपल एक्सेस. ह्यात कसं होतं की मल्टिपल युजर्स सेम फ्रिक्वेन्सी बँडमध्ये मेसेज सेंड करतात. मग ते ज्या मेसेज सेंड करतात तर ऑर्थोगोनली म्हणजे काय की हे टेस्ट करणं की कुठला मेसेज एकमेकांसोबत इंटरफेअर होत आहे की नाही, म्हणजे मिक्स होऊन काय रॉंग सिग्नल नाही होते हे सगळं इन्श्युअर करणं. अँड ऑटो कोरिलेशन ऑफ अ कोड टू बी यूज फॉर CDM ऑपरेशन. ऑटो कोरिलेशन म्हणजे काय की इट एन्श्युअर्स की जर आपण जसा सेंड केला आहे कोड स्टार्टला आणि जो एंडला कोड आला आहे रिसिव्हर एंडला तो सेम आहे की नाही, तो परफेक्ट मॅच झाला पाहिजे, ते ऑटो कोरिलेशन एन्श्युअर करतं. तर एम आहे बेसिक फंक्शन ऑफ अ कोड डिव्हिजन मल्टिपल एक्सेस. ऑब्जेक्टिव्ह टू अंडरस्टँड द फंक्शन ऑफ CDMA टू टेस्ट ऑर्थोगोनली अँड ऑटो कोरिलेशन ऑफ अ कोड. सगळ्यात पहिलं थिअरी आहे, मग नंतर प्रोसिजर अँड वर्किंग. प्रोसिजरमध्ये सगळ्यात पहिलं लिहिलं आहे की हे बीट डेटा वगैरे त्याबद्दल सांगितले. जसं बीट इक्वल टू 1 असेल मग +1 आहे, ज्या बीट इक्वल टू 0 देन -1. आणि जर नो सिग्नल इंटरप्रेट झाला म्हणजे आयडल कंडिशनला 0 असतो. म्हणजे इमॅजिन करा की एक सिग्नल आहे +1, तर हा +1 चालला आहे, हा -1 साठी आहे आणि 0 असेल तर हा इथे 0, हा 0, हा +1, हा -1 खाली. हे झालं ह्याचं बीट बद्दल. मग each station is allocated a different orthogonal sequence which is n bit long for n station. म्हणजे की प्रत्येक स्टेशनला वेगवेगळे ऑर्थोगोनल सिक्वेन्स दिले आहेत. जसं की हा वाला आता तुम्ही कोड बघाल तर इथे वेगवेगळे सिक्वेन्स आहेत. हा +1 +1 +1 +1, हा +1 -1 +1 -1 आहे, हा +1 +1 -1 हे असं प्रत्येक सिग्नल स्टेशनला वेगवेगळे ऑर्थोगोनल कोड दिलेत. Each station does a scalar multiplication of its encoded data bit and a code sequence. म्हणजे जो मी कोड टाकीन आणि जो हा इथे स्टेशनचा कोड आहे ते दोघांचं इथे मल्टिप्लिकेशन होईल, स्केलर मल्टिप्लिकेशन. आणि नंतर जो रिझल्टिंग सिक्वेन्स इज देन स्टोर्ड ऑन अ चॅनल. जो रिझल्ट असेल तो स्टोर होईल. आणि मग नंतर जे since the channel is common मग amplitude add up and hence the resultant channel sequence is the sum of sequence of all channel. जसं की आता हा कोड आहे, ह्यात रिझल्टेंट चॅनलमध्ये जर तुम्ही बघाल तर R1 + R2 + R3 हे सगळं ह्याचं ॲडिशन झालं आहे. हा कोड नंतर एक्सप्लेन करीनच मी. मग सिन्स द चॅनल इज इफ स्टेशन 1 वॉन्ट्स टू लिसन टू स्टेशन 2 इट मल्टिप्लाइज. म्हणजे इन अ प्रोडक्ट त्याचा आपण बनवणार द चॅनल सिक्वेन्स विथ द कोड ऑफ स्टेशन 2. मग द इन अ प्रोडक्ट इज देन डिवायडेड बाय n टू गेट द डेटा बीट ट्रान्समिटेड फ्रॉम स्टेशन 2. आपल्याला किती बीट डेटा ट्रान्समिट झाला आहे ॲट अ सिंगल सेकंड ते आपल्याला जर फाइंड करायचं असेल तर त्याला डिवाइड बाय n करायचं. n म्हणजे काय की ते सगळ्यात स्टार्टला मी सांगितलं होतं ह्याच्यात ऑर्थोगोनल सिक्वेन्समध्ये जो C1 C2 C3 C4 तो n बीट डेटा झाला. ही झाली त्याची वर्किंग इकडे. आणि हा खाली कोड आहे जो मी आता इथे सिम्पल ह्याच्यात करण्यासाठी असं कलर थोडा दिलेला आहे. सगळ्यात पहिलं काय केलं आहे, इम्पोर्ट नंपाय NP केला. मग इथे कन्वर्ट केलं नंपायला np.array +1 +1 +1. हे प्रत्येक ह्याचे चॅनलचे वेगवेगळे हे असतात. ही लायब्ररी का आपण घेतली आहे नंपाय NP. नंपायमुळे आपण सगळे आता हा ॲरे फंक्शन यूज करू शकतो, खालती हा मल्टिप्लिकेशन फंक्शन यूज करू शकतो. हे सगळे आपण फंक्शन्स यूज करायचे असतील तर नंपाय लायब्ररी घ्यावीच लागेल आपल्याला, स्टार्टिंगला इम्पोर्ट करायची. मग नंतर इथे np.array आणि नंतर ह्यातमध्ये आपण ॲरेच्या आत बीट नंबर्स लिहिलेत +1 +1 +1, C2 साठी +1. हे सगळ्यांच्यानी डिफरंट असले पाहिजे. मग हा एंटर डेटा बीट हे आपण युजरने इथे एंटर करायचं. ह्याला पण आपण +1 -1 आणि 0 मध्येच आपण इनपुट देणार ह्याला. मग काय की एलिमेंट वाईज मल्टिप्लिकेशन करणं. जसं R1 आहे numpy.multiply C1 D1. आता समजा हा C1 आहे +1 +1 +1 +1 आणि जर मी D1 घेतला +1 तर मग 1 × 1 1 1 × 1 1 1 × 1 1
असं होईल. इकडे R1 बनेल. R2 साठी समजा जर मी -1 घेतला तर -1 इंटू +1 प्लस -1, -1 इंटू -1 +1, -1 इंटू +1 -1 असं होईल. सिमिलर फॉर R3 अँड R4. आणि मग नंतर ह्याचं जे काही रिझल्ट येईल त्या सगळ्यांचं आपण ॲडिशन करणार, R1 + R2 + R3 + R4, आणि मग त्याला खाली प्रिंट केलंय. मग नंतर आपण चॅनल सिलेक्ट करायचंय, कुठला स्टेशन आपण यूज करायचं लिसन ऐकण्यासाठी. C1, C2, C3, C4 जे वरती आपण घेतले होते तेच. आता समजा जर मी इथे इनपुट जर दिला 4 तर काय होईल की चॅनल 4 सिलेक्ट होईल. जर 3 केलं तर 3 सिलेक्ट होईल. जर मी 5 केलं तर इनव्हॅलिड स्टेशन सिलेक्शन येईल आणि कोड तिकडेच एंड होऊन जाईल. मग काय त्यात कम्प्यूट करणं की आपल्याला हे सगळं झालं. आता चॅनल सिलेक्ट झालं, मग नंतर इनर प्रोडक्ट फाइंड करायचं आहे. इनर प्रोडक्ट फाइंड करायला परत आपण numpy.multiply जो रिझल्टंट चॅनल आलाय आणि RC जो इकडे आपण कुठला चॅनल सिलेक्ट केलाय ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. रिझल्टंट इकडनं आला R1 + R2 ह्या सगळ्याचं ॲडिशन आणि RC सोबत मल्टिप्लाय झाला की इनर प्रोडक्ट आला. आणि मग नंतर आपल्याला डेटा बिट फाइंड करायची. डेटा बिट फाइंड करायला काय आहे, आपण सगळ्यात पहिलं हे घेतलं RES1 एक फंक्शन क्रिएट केला ज्यात आपण numpy.sum घेतला ऑफ इनर प्रोडक्ट. इनर प्रोडक्टचा सम काढला. मग नंतर त्याच्यात किती बिट्स आहेत म्हणजे ते सगळं फाइंड करणं. मग डेटामध्ये RES1 जो इथे जो आलाय आणि डिवाइड बाय लेंथ ऑफ इनर प्रोडक्ट किती लेंथ असेल. आता समजा जर 0100 असेल तर काय आली, लेंथ 1 आली. मग इथे प्रिंट डेटा बिट वॉज सेंट. आता मग ह्याचं 1 आता इथे काय RES1 असेल डिवाइड बाय किती लेंथ झाली प्रोडक्टची, त्या दोघांचं हे करणं आणि मग इथे प्रिंट होतं. आता ह्याचा कोड जो परफॉर्म करून दाखवलाय हा तो कोड आहे. इथे ऑनलाईन कंपायलर वरतीच मी घेतलाय. इथून मी रन केला. सगळ्यात पहिलं D1 विचारतायत, मग मी लिहिलं इथे +1, D2 -1, D3 +1 आणि D4 -1. मग हे आलं रिझल्टंट चॅनल 0400. आता मी समजा इथे जर स्टेशन 3 घेतला तर इकडे आला. त्याच्यानंतर इनर प्रोडक्ट आला 0400 आणि डेटा बिट वॉज सेंट 1 डेटा पर सेकंड. आता ह्याचंच मी ChatGPTला म्हटलं की मला करून दाखव सेम. मग त्यांनी मला तेच मी आता जे D1, D2, D3, D4 घेतलं +1 -1 +1 -1 आणि हा कुठल्या स्टेशनवरून लिसन करायचे. जो C3 मी आता घेतला होता तो 3. तर सगळ्यात पहिले स्टेप्स बघा. C1, C2, C3, C4 आहे. इथे डेटा बिट्स दिलेत. मग रिझल्टंट पहिला फाइंड केला C1 इंटू D1. जसं मी पहिलं सांगितलं की C1 मध्ये काय +1 +1 +1 +1 इंटू 1 त्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन झालं. मग सिमिलरली R2, R3, R4चं आणि ह्या सगळ्यांचं जे काय मल्टिप्लिकेशन झालं मग नंतर त्याला ॲड करणार रिझल्टंट चॅनलमध्ये. ते केलं की मग नंतर आता जो असे हे वर्टिकल्स आहेत ना, मग आता आपण ह्याला हॉरिझॉन्टल करणार. म्हणजे पहिला हा +1, मग हा -1, हा +1, हा -1, हा पण असा लिहिला. मग सेकंड कॉलमचं घेतलं. सिमिलरली थर्ड कॉलम आणि मग फोर्थ कॉलम. मग आला 0400. सगळ्यांचं ॲडिशन केलं की हा झाला आपला रिझल्टंट चॅनल. आता काय करणं, इनर प्रोडक्ट फाइंड करायचं. इनर प्रोडक्टसाठी काय रिझल्टंट चॅनल जो 0400 आलाय आणि आपण कुठला सिलेक्ट केलेला 3. C3ला काय होतं +1 +1 -1 -1 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. आणि मग नंतर हे मल्टिप्लाय केलं मग आला आपल्याला परत इनर प्रोडक्ट जो सेमच आहे 0400 आणि मग नंतर त्याचा सम केला 0 + 4 + 0 + 0 = 4 आणि त्याची डिवाइड बाय त्याची लेंथ किती 0400. मग हे झाले 4 बिट. मग 4 / 4 = 1.